पूर्ण भारतभर पेटवलाय, कारण हल्लीच झालेल्या गुजरात येथे तो खेळून आला, अतिशय विजेतेपद त्यांनी पटकावलं. रायगड प्रीमियर लीग मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्याला कोण लक्षात ठेवत नाही, लक्षात ठेवतात ती पहिल्याला. आणि रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा पहिला मॅन ऑफ द मॅच म्हणून अक्षय पाटील याची निवड झाली होती. त्याने सुंदर असा खेळ केला होता, 2 षटकं फेकली होती, 14 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. बाकीच्यांना कोण लक्षात ठेवणार नाही, पण पहिल्याला सर्व लक्षात ठेवतात आणि अक्षय पाटील पहिला आहे. तळसंघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. पण आपल्या सर्वांच्या दुसऱ्या नजरा लागल्यात त्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या टेस्ट मॅचवर, जी मस्ट विन सिरीज आहे इंडियासाठी. आपण भारताचा स्कोअर बघितला तर 276 धावा झाल्यात. रोहित शर्मा याने 161 धावांची अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणे 67 धावांवर बाद झालाय. आता मात्र संघाची धुरा आहे ती ऋषभ पंत आणि अश्विन याच्याकडे. आणि थर्ड संघाकडून पहिला षटक घेऊन जमीर बुखारी, अतिशय सुरेख चेंडू, पण पंच मात्र नाखुश होत आहेत. चेंडू स्वैर घोषित करतात. अतिशय सुरेख गोलंदाजी जमीर बुखारी याने मागच्या सामन्यामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता सामना आहे 4 षटकांचा. एका षटकाचा पॉवर प्ले असेल. चेंडू पाण्यात गेला तर पंचांकडून जो चेंडू देण्यात येईल तो चेंडू आपल्याला ऍक्सेप्ट करावाच लागेल. कंपल्सरी चेस असणार आहे, ट्रॅक शूज कंपल्सरी असणार आहेत, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आणि पंचांची कोणत्याही प्रकारचा वादविवाद केला तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. हे आपल्या स्पर्धेचे काही नियम आहेत. आणि त्याच दरम्यान निमिष पाटील चेंडू भिरकावून देतो तो काउकॉर्नर झोन मध्ये, आणि सिद्धार्थ नवलेचा एक सुरेख झेल, फलंदाज बाद. आणि नवीन फलंदाज जातोय तो किशोर. ज्या किशोरने आपल्या संघासाठी ऑलराऊंड परफॉर्मन्स देऊन भरपूर सामने जिंकून दिले, तोच किशोर मैदानात आहे. साथ देईल तो मोन्याची. पहिल्या चेंडूवर जमीर बुखारे या यंगस्टरने हादरा दिलाय तो नौकार संघाला. निमेश पाटीलला बाद केलंय. निमेश पाटीलला तंबूच्या रेषेने धाडलंय, पाठवून दिलंय. जमीर बुखारी दाखवून देतो की संघाकडे सुमित पत्रे आहे, संघाकडे श्रेयस पत्रे आहे, संघाकडे अशांक साखरकर आहे, तरी सुद्धा मला कर्णधाराने पहिले षटक का दिलं. कर्णधाराचा विश्वास साध्य करून दाखवते असा जमीर बुखारी. किशोर सज्ज होते, तो सामना करेल जमीर बुखारीचा. यावेळेस मात्र किशोर चेंडू भिरकावून देतो तो काऊ कॉर्नर झोन मध्ये. पुन्हा एकदा सिद्धार्थ नवलेच्या हातात एक साधा सोपा झेल. सलग दुसऱ्या चेंडू दुसरी विकेट. दुसरा हात
चेंडूवर गोल्डन डकच्या स्वरूपात बाद होतोय. जमीर बुखारी अतिशय सुरेख गोलंदाजी. 2 चेंडूंमध्ये 2 घणाघाती फलंदाजांना बाद केलं. आता मात्र ऑन द हॅट्रिक असेल, ऑन द हॅट्रिक असेल तर जमीर बुखारी. सामना करते तो अक्षय पाटील मोन्याचा. हॅट्रिक बॉल असणाऱ्या मित्रांनो, मोन्या काय करणार? चेंडूला सन्मान देणार की चेंडू खेळ भिरकावून देणार? मोन्याकडे मित्रांनो सर्व स्ट्रोक्स आहेत. मोन्याकडे ते सुरेख ड्राईव्ह आहेत, मोन्याकडे ते सुरेख कट्स आहेत, मोन्याकडे तो हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे आणि मोन्याकडे ते स्वीप स्ट्रोक सुद्धा आहेत. कोणत्याही चेंडूला मैदानाबाहेर भिरकवण्याचा मोन्याचा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. गोलंदाजी मार्कवर आहेत तर जमीर बुखारी. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू स्टंपला आदळतो आणि हॅट्रिक मात्र संपादन. दादा पुरस्कृत नौकार संघासाठी कोण नाव काय? फयाज भाई यांच्याकडून जमीर बुखारी यांची हॅट्रिक संपादन केली, यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागते आलेलं आहे. आपण मॅच संपल्यावर घेऊन जायचंय. तर मित्रांनो ही हॅट्रिक साधी नाही आहे, ही हॅट्रिक जी नॉर्मल हॅट्रिक सारखी नाही आहे, कारण या हॅट्रिक मध्ये निमिष पाटीलचा समावेश आहे, या हॅट्रिक मध्ये किशोरचा समावेश आहे, या हॅट्रिक मध्ये अक्षय पाटीलचा समावेश आहे मित्रांनो. आणि ही हॅट्रिक घेतली कोणी तर थर्ड संघाचा नवोदित खेळाडू जमीर बुखारी याने. त्याने साध्य केले की मला का कर्णधाराने गोलंदाजी दिली, मला का पॉवर प्लेचं षटक हाताळायला दिलं. अतिशय सुरेख गोलंदाजी जमीर बुखारीच्या माध्यमातून. धावफलकावर धाव लागली ती फक्त 1. पुढील चेंडू एकदा एक नजाकत भरी गोलंदाजी, पण पंचांचं मन खुश करू शकलेला नाहीये. पंचांचा निर्णय हा स्वैर चेंडू आहे. ओम ज्यूस सेंटर यांचे मालक करते धरते उदय ठाकूर यांचे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचे स्वागत, पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत आहे. गौरव कवळे त्यांचे स्वागत करतील. याच दरम्यान एक देखणा चेंडू, नजाकत भरी गोलंदाजी जमीर बुखारीच्या माध्यमातून चालू आहे मित्रांनो. जेव्हा आपल्या संघामध्ये गोलंदाजीचा तोफखाना असतो तेव्हा आपल्या संघातला गोलंदाज तयार करायला वेळ लागत नाही, हे दाखवून दिले जमीर बुखारी याने. आणि अतिशय देखणी गोलंदाजी करतोय तो. 4 चेंडू निर्धाव टाकले, 2 धावा आल्या त्या स्वैराच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुल टच मध्ये चेंडू भिरकावून दिला तो लॉंग ऑफ झोन मध्ये. चेंडू जातो तो 1 बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकदम नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होते. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. चांगला षटक म्हणता येईल मित्रांनो. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधील राजा पाटील. पुन्हा एकदा नजाकत भरी गोलंदाजी, अतिशय सुरेख षटकाची सांगत होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. उदय ठाकूर यांचे स्वागत. प्रसाद पेळणकर यांना विनंती करतो मी. ओम ज्यूस सेंटरचे मालक प्रसाद उदय ठाकूर यांचं मंडळातर्फे स्वागत.
पहिल्या षटकाची सांगता झालेली धावफलकावर धावा लागले त्यात फक्त 4 धावा, त्यातल्या सुद्धा 2 धावा सोयरच्या स्वरूपात आल्यात. जमीर बुखारियाने एक भेदक अशी गोलंदाजी केली आहे. त्याने श्रेयस पत्रे, सुमित पत्रे, अशांक साखरकर यांच्या पावलांवर पाऊल टाकत एक सुरेख गोलंदाजाच्या भविष्याकडे वाटचाल करतोय तो. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तर श्रेयस पत्रे मित्रांनो, या पत्रे बंधूंनी अनेक वर्ष थळ संघाची सेवा केलेली आहे. आता मात्र आपल्या षटकाची सुरुवात सोयरे चेंडूने करतोय. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या झाली आहे 5. वर्सोली बीच एंड कडून गोलंदाजी करतोय श्रेयस पत्रे. एकदा एक देखणा चेंडू बघायला मिळतोय मित्रांनो. चेंडू फुलर पद्धतीचा होता, टप्पा पडला, थोडासा आत आला, फलंदाजाला चकवलंय, हुकवलंय, फसवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती 5 धावसंख्येवर. थळ संघ ज्याने मागच्या सामन्यात सुद्धा भेदक गोलंदाजी केली होती, या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र चेंडू तटवून दिलाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. इट्स अ पुन्हा एकदा एक देखणा स्ट्रोक बघायला मिळते काऊ कॉर्नर झोन मध्ये. चेंडू खाली अशांक साखरकर, थोडंसं फंबलिंग होते, फंबलिंगचं रूपांतर होणार 2 धावांमध्ये. धावसंख्या 2 ने वाढ होते, धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकांमध्ये. धावसंख्या झाली ती 11 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर, धावसंख्या झाली ती 11 धावा. श्रेयस पत्रे ज्याच्याकडे दोन्ही प्रकारचे कट आहेत, ज्याच्याकडे तो ब्लॉक होल चेंडू आहे, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे. राजा पाटील याने चेंडू खोदून मारलाय, पण चेंडू मध्ये तेवढासा जोर नव्हता फटक्यामध्ये आणि चेंडू जातो तो सरळ अजिंक्य मात्रेच्या हातामध्ये. होता तो रिलायन्स नवगाव आणि 14 चेंडूंमध्ये तब्बल 51 धावा ठोकल्या होत्या. त्या सामन्यात नक्कीच त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागत होतं, पण तेव्हा नौकार संघाचा सर्वात मोठा विजय नक्कीच झाला होता, कारण नौकार संघाला ऋतिकच्या स्वरूपात एक हिरा भेटला होता, हिरा सापडला होता. यावेळेस मात्र लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू जातो तो सरळ अशांक साखरकरच्या हातात. बॅक टू बॅक विकेट्स फॉर एकविरा. एकविरा थळ संघाच्या माध्यमातून अजून एक विकेट पडते आणि मात्र नवीन फलंदाज मैदानात जातोय तो विलास याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. आता मात्र त्याच्या फलंदाजी, त्याच्या स्ट्रोक्सची गरज असेल ती. हॅलो, आणि आता मात्र एक अचूक चेंडू टाकलाय, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि हॅट्रिक संपादन करतोय तो श्रेयस पत्रे.
सामन्यातली दुसरी हॅट्रिक संपादन होते मित्रांनो. पहिल्या षटकात जमीर बुखारी याने हॅट्रिक काढली, दुसऱ्या षटकात श्रेयस पत्रे याने हॅट्रिक काढली. नवीन फलंदाज तेजस जातोय मैदानात. तुझा बॅटिंग. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. तब्बल 6 फलंदाज माघारी परतलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती फक्त 11 धावा. पहिल्या षटकात 4 धावा विथ हॅट्रिक, दुसऱ्या षटकात 7 धावा विथ हॅट्रिक. अशांक साखरकर गोलंदाजी मार्कवर येते. अशांक साखरकर ज्याने अलिबाग क्रिकेटची अनेक वर्ष सेवा केली, लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, सगळ्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. असं अशांक साखरकर. आता मात्र किशोर चेंडू, विलास चेंडू भिरकावून देतोय, पण चेंडू जातो तो सरळ श्रेयस पत्रेच्या हातामध्ये. एक साधा सोपा सरळ सिंपल झेल. अलीदादा पुरस्कृत नौकार संघाची नवीन फलंदाज मैदानात जातोय तो महेंद्र वर्तक. नौकार संघाचं महेंद्र हे नाव ऐकलं की आपल्या सर्वांना नक्कीच आठवण होते मित्रांनो महेंद्र दादा मात्रे यांची. ते सध्या ॲब्सेंट आहेत इथे. ते असते तर या परिस्थितीतून या संघाला नक्कीच त्यांनी बाहेर काढलं असतं. सात फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्याला आली ती 11 धावा. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर आपल्याला थळ संघासमोर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर नक्कीच काही स्ट्रोक्सची गरज आहे, काही रन्सची गरज आहे, काही फटक्यांची गरज आहे. आणि या वेळेस मात्र बॅक टू बॅक विकेट्सवर अशांक साखरकर आणि एकविरा थळ. जर नौकार संघाचा धावसंख्या पोहोचली तर सुमित भगत यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागते. ते प्रणय भगत यांच्या माध्यमातून. सुमित भगत त्यांच्या इंजुरी आहे, त्यांच्या शरीराला दुखापत झाली आहे, पण संघाची परिस्थिती त्यांना बघवत नाही आहे आणि म्हणून ते स्वतः उठून बॅटिंगसाठी गेलेले आहेत. सुमित भगत संघाची परिस्थिती बघून, संघाची अवस्था बघून, संघाला सावरण्यासाठी ते मैदानात पोहोचलेत. दुखापतग्रस्त, त्यांच्या इजा झालेली आहे, त्यांच्या पेन होते. आता मात्र चेंडूला स्टीअर केले. पंचांचा इशारा. हा नो चेंडू आहे. पंचांचा इशारा. हा नो चेंडू आहे. ज्या मित्रांनो धावसंख्या स्थिरावलेली असते, धावसंख्या अडकलेली असते, तेव्हा मात्र
नो आणि वाईट चेंडू जेव्हा पडतो तेव्हा थोडासा दबाव मात्र कमी होतो फलंदाजाच्या अंगावरचा, फलंदाजाच्या डोक्यावरचा थोडंसं ओझं कमी झालेलं दिसते. आता मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली ती 13 धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. यावेळीच मात्र अशांक साखरकरने यष्टांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. इट्स अ थर्ड वन फॉर अशांक साखरकर. चेंडू खेळून काढ, बाकी मी बघतो. कारण ही लास्ट विकेट आहे मित्रांनो. सुमित भगतने जर शेवटचं षटक खेळलं तर या सामन्याचं रूप रंग काहीतरी वेगळंच असू शकतं. कारण मित्रांनो अलिबाग तालुक्यातील आखाती देशांमध्ये दौऱ्या करणाऱ्या 3 खेळाडूंमध्ये सुमित भगतचं सुद्धा नाव आहे. नौकारचं 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ, अजूनही 8 चेंडूंचा खेळ या सामन्यातील बाकी आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटची विकेट असणार आहे मित्रांनो. सुमित भगत यांचे नक्की शब्द असे की तू 2 चेंडू खेळून काढ, मी शेवटच्या षटकात का आहे ते बघून घेतो. अतिशय सुरेख असा ड्राईव्ह केलेला चेंडू. एकही धाव घेतलेली नाहीये. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्कवर देतो अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे आणि फलंदाजी मार्कवर असेल तर सुमित भगत. धावसंख्या झाली ती फक्त 13 धावा. जर हे 6 चेंडू सुमित भगतने संपूर्ण खेळले तर या सामन्याचा निकाल नक्कीच काहीतरी वेगळा लागू शकतो. जर नौकार संघाचा स्कोर 40च्या वर गेला तर प्रणय भगत यांच्याकडून सुमित भगत यांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लागतंय. गोलंदाजी मार्गवर सुमित पत्रे तर फलंदाजी मार्गवर सुमित भगत. दोनही सुमित आपल्या गावाची शान आहे. दोन्ही सुमित आपल्या अलिबागची शान आहे. दोन्ही सुमित टेनिस क्रिकेटची शान आहेत. यावेळेस मात्र सुमित भगत चेंडूला भिरकावून देतो. तो चौकोनाच्या दिशेने चेंडू जाते तो सीमारेषा पास. भगतने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं तर चौकोनाच्या सीमारेषा पार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न यशस्वी तर होतोय पण झेल मात्र सुटतोय. कोणती धाव मिळत नाहीये. चेंडू निर्धाव धावसंख्या झाली ती 17 धावा, 19 धावा. धावसंख्या 19 धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4ही चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल सुमित भगत याचा. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाते तो सरळ
थर्ड मॅन सीमारेषा पार. इट्स अ 4. जरा काढायचे किंवा तिचा हँडल बाजूला करायचंय. लाईट लाईट. धन्यवाद प्रेक्षक. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. जर या 3 चेंडूंना मोठे फटके आले तर नक्कीच चांगला टोटल होऊ शकतो. 3 चेंडूवर 3 षटकार आले तर प्रणय भगत यांचा 500 रुपयाचा खिसा नक्कीच रिकामा होऊ शकतो. आणि सुमित भगत चेंडू ठोकून देतो तो मिड विकेट झोन मध्ये. एकही धाव मिळणार नाहीये. थर्ड संघाने ओळखून आहे की आपण फक्त चौकार आणि षटकार थांबवायचे आहेत. सुमित भगत धावा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. त्याला फक्त मोठे स्ट्रोक्स हवेत. शेवटचे 2 चेंडू धाव फलकावर धावला आला त्या 23. जर या 2 चेंडूंपैकी एका चेंडूवर जरी मोठा स्ट्रोक आला तर या सामन्यात नक्कीच चुरस बघायला मिळेल. कारण नौकार संघाकडे मोन्यासारखा गोलंदाज आहे, नौकार संघाकडे वल्लास सारखा गोलंदाज आहे, नौकार संघाकडे राजासारखा गोलंदाज आहे आणि नौकार संघाकडे तेजस सारखा गोलंदाज सुद्धा आहे. आता मात्र सुमित भगतची विकेट जाते. ऑल आउट होतो नौकार संघ. या सामन्यात 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. तर सामन्यात काय होते, काय घडते, काय बिघडते हे ऐकवण्यासाठी मी आपले साथी समालोचक आशुतोष पाटील यांच्याकडे माईक सोपवते. ओव्हर टू यू आशुतोष. धन्यवाद पार्थ. आपण पाहतोय या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. अलीदादा पुरस्कृत नौकार विरुद्ध एकविरा थळ या 2 संघ दरम्यान लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झाला. अर्थात पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर अलीदादा पुरस्कृत नौकार संघाची धावसंख्या 10 बाद 23 धावा धावफलकावर आल्यात. तर विनंती असेल की एकविरा थळ संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. अलीदादा पुरस्कृत नौकार संघ आपण चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. पूर्णपणे आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळेल. त्या अर्थात एकविरा थळ संघाच्या माध्यमातून नौकार संघासारख्या एक मोठ्या संघासमोर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं, धावांपासून पूर्णपणे रोखून ठेवलं, बांधून ठेवलं. त्या अर्थात एकविरा थळ संघाने नौकार संघाला सलामीची जोडी आपण पाहतो. एकविरा थळ संघाच्या माध्यमातून नागेश आणि सन्मित्र म्हात्रे आपण पाहतो. हे 2 फलंदाज सातत्यपूर्ण आपण पाहिलं तर सन्मित्र म्हात्रे एक चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. मागील सामन्याचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा करायच्या आहेत. त्या अर्थात एकविरा थळ संघाला प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. नक्कीच जो हा सामना जिंकणार आहे तो कुबेर 11 अलिबाग संघासमोर खेळणार आहे. तो अर्थात क्वार्टर फायनलची लढत अलीदादा पुरस्कृत नौकार संघाकडून आपण पाहतोय सलामीवीर गोलंदाज अक्षय पाटील उर्फ मोन्या येतोय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन अक्षय बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नक्कीच लवकर बाद झाला होता, परंतु यावेळी मैदानामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. त्या अर्थात अक्षय याला कारण का 24 धावा सेव्ह करायच्या आहेत. 24 धावा सेव्ह नक्कीच इथे जर करायच्या असतील नौकार संघाला तर इथे एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सन्मित्र म्हात्रे पाहायला मिळतोय. डावखोरा फलंदाज त्याच्या बॅटमधून मागील सामन्यामध्ये विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची इनिंग पाहायला मिळाली.
पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. लेट्स प्ले पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर नक्कीच येते, दुसरी धाव देखील पूर्ण होते. एक चांगली रणबिंड विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात एकविरा थळ संघाच्या माध्यमातून. या 2 धावांनी आपण पाहिलं तर एकविरा थळ संघ आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 2 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिले तर पहिले चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात केली सन्मित्र याने. पुन्हा एकदा पाहतो एक चांगला फटका. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत एक धाव तर नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. त्या अर्थात एकविरा थळ संघाला या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 3 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत एकविरा थळ संघाने या सामन्यावर चांगला चेंडू आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय पहिलं विकेटचं पतन होईल ते अर्थात एकविरा थळ संघाचं.
चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे आणि पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर एक धाव आली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर एक नागेशसारख्या एक मोठ्या फलंदाजाला तंबूत पाठवलं. ते अर्थात गोलंदाज विलास पाटील याने. नवीन फलंदाज आपण पाहतोय नागेश बाजनंतर प्रकाश हालेखाना येतोय मैदानामध्ये. प्रकाश हालेखाना आपण पाहिलं तर रायगड पोलीसमध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय. चांगली कामगिरी नक्कीच एकविरा थळ संघाकडून सातत्यपूर्ण करत असतो. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार. किंबहुना आपण पाहिलं तर विलास पाटील इथे कशा प्रकारची गोलंदाजी करणार. षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय. तितका चांगला फटका आपण पाहतोय. गॅप शोधून काढले आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पूर्णपणे आपण पाहिलं तर आले स्वागत केले गोलंदाज विलास याचं चौकाराने. एक चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू द बॉल खेळलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. षटकातील पुढील चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय. मोठा फटका आणि इथे मात्र आपण पाहतोय विजय स्ट्रोक पाहायला मिळतोय.